काय मग विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण इंग्रजीचा पेपर सोडवलेला आहे. तर आपण काय सोडवलं आणि आपल्याला त्यामध्ये किती मार्क्स मिळणार यासाठी आपण आजची इंग्लिश विषयाची वर्ग 6वीची आन्सर शीट बघू. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल तुम्ही किती पेपर बरोबर सोडवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 जो आहे ओरल सेक्शनमधला तो आहे रीडिंग द पॅसेज अँड सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्हाला 6 मार्क्ससाठी हा सेक्शन दिलेला आहे. पहिल्या क्वेश्चन ए मध्ये रीड अलाउड द पॅसेज फ्रॉम युअर टेक्स्टबुक. माय इंग्लिश बुक 6 विथ प्रॉपर पॉज, स्पेस अँड व्हॉल्यूम. हे जर तुम्ही प्रॉपर वाचलं तर याला 3 मार्क्स आहेत. त्यानंतर यामध्येच क्वेश्चन बी जो आहे तो आहे रीड द गिवन सेंटेन्सेस विथ प्रॉपर पॉज, स्पेस अँड व्हॉल्यूम. हे जे 3 सेंटेन्सेस आहेत हे आपल्याला वाचायचे आहेत. हाऊ आर यू, हाऊ नाईस यू आर अँड ओपन द डोअर. यानंतर सेकंड क्वेश्चनसुद्धा तुम्हाला 4 मार्क्ससाठी आहे. रीड द फॉलोइंग पोयम विथ प्रॉपर रिदम. याचं रीडिंग जर आपण करेक्ट केलं, रिदममध्ये केलं तर आपल्याला इथे आपले 4 मार्क्स मिळतील. आता आपण रायटिंग सेक्शनकडे वळू. क्वेश्चन नंबर 3 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा पॅसेज रीड केल्यानंतर आपल्याला खाली जो प्रश्न दिलेला आहे क्वेश्चन नंबर ए, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट इज थिरुवल्लूर वॉज अ टेक्सटाईल weaver is true, and second, a young man was poor. This sentence is false. Now next question is arrange the following sentences in proper order. पॅसेज आपण ज्यावेळेस इथे वाचतो त्यावेळेस कुठलं सेंटेन्स फर्स्ट आला आहे ते बघून आपल्याला ही ऑर्डर लावायची आहे. याप्रमाणे आपल्याला इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ याचा आन्सर असं लिहायचं आहे. पॅसेजवर आधारित सी क्वेश्चन हू सेड टू हुम. सेंटेन्स हू सेड अँड टू हुम. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. हू सेड द यंग मॅन टू हुम पीपल. देन क्वेश्चन नंबर 4 आयडियोमॅटिक एक्सप्रेशन्स. ए, मॅच द words of column A with the column B to make idiomatic pairs. One has been done for you. Any 3. Day and night, east and west, give and take, high and low, read and write. Now next question, complete the sentences using the appropriate idiomatic words given in the table above. East or West India is the best. And the second is good relationship requires give and take. Now next question number 5, word formation. A, complete the following table. One is done for you. केअर, केअरफुल, केअरफुली हे आपल्याला इथे करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी सेकंड आहे ब्युटी, त्याचा ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल आणि ॲडव्हर्ब ब्युटिफुली. थर्ड वंडर, वंडरफुल, वंडरफुली. फोर्थ ट्रूथ, ट्रूथफुल, ट्रूथफुली. नाव नेक्स्ट क्वेश्चन बी, राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन द टेबल. एनी 2. स्टोन्स, स्टोन, स्टोन्स. स्टोरी, स्टोरीज अँड पीस, पीसेस. Question number 6, make simple tense form. A, write the past tense form of any 2. Serial number 1, 2, 3, 4 and words is given here. Tell, become, take and carry. Past tense of tell is told, become, became, take, took, carry, carried. Choose the correct options from the bracket. The boy went to his summer camp. He come by noon. And third is he never plays a mobile game.
देन नेक्स्ट क्वेश्चन, कॉपी द गिवन पॅसेज इन गुड हँडरायटिंग. हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला पॅसेज जसाच्या तसा खाली कॉपी करायचा आहे आणि यामध्ये जे मार्क्स दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल एक्सक्लेमेशन मार्क्स, क्वेश्चन मार्क्स, कॉमा, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे जसंच्या तसं, तरच तुम्हाला इथे फुल 5 मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 8, सॉल्व द फॉलोइंग पझल. यूज द लेटर्स गिवन ऑन द राईट अँड मेक meaningful words. NOW now, BIRD bird, CAGE cage, HUGA huge, and MASTER master. क्वेश्चन नंबर 9 जो आहे या ठिकाणी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल गिव्हन बिलो. या ठिकाणी मिस्टर शहा आणि मिस्टर राणे यांचं एज्युकेशन, त्यांच्या वाईफचे नेम्स, त्यानंतर त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांना किती मुलं आहेत याविषयी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती आपण वाचून या ठिकाणी याप्रमाणे लिहायची आहे. डिग्री मिस्टर शहा MBBS डॉक्टर, मिस्टर राणे MA BEd, वर्क्स इन सिटी हॉस्पिटल मिस्टर शहा अँड मिस्टर राणे, आयडियल हायस्कूल. वाईफ्स नेम, मिस्टर शहाज वाईफ नेम इज लीना अँड मिस्टर राणेज वाईफ नेम इज मीना. मिस्टर शहाज वाईफ इंटरेस्टेड इन social work and Mr. Rane's wife likes cooking. Son and daughters, Mr. Shah has 2 sons and Mr. Rane had 1 daughter and 1 son. Question number 10, read the given book cover carefully and complete the book review format by obtaining required information. या ठिकाणी एक बुकचं कव्हर दिलेलं आहे, याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या ठिकाणी जो टेबल दिलेला आहे या ठिकाणी नेम ऑफ द बुक, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. ऑथर ऑफ द बुक तुम्हाला दिलेला आहे तिथे, ल्युसी हॉकिंग. पर्सन हू हॅज प्रेझेंटेड इन्फॉर्मेशन, स्टीफन हॉकिंग. द पर्सन हू हॅज ड्रॉन द पिक्चर, गॅरी पार्सन. अँड इयर ऑफ पब्लिकेशन 2007. याप्रमाणे आपण आजच्या पेपरची आन्सर शीट इथे बघितलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.